नमस्कार, हेल्थ सखीमध्ये मी स्वाती तुमचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत चिवट काळवट झालेली स्टेनलेस स्टीलची भांडी ही नव्यासारखी कशी चमकवायची, तेही मी एक मिश्रण वापरून आपण घरच्या घरी बनवून घेणार आहोत आणि आपली भांडी नव्यासारखी चमकवणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात, हे बघा हा पिठाचा डब्बा आहे। खूप काळ आपण जेव्हा पीठ किंवा एखादी वस्तू आपण स्टोर करून ठेवतो तर या पद्धतीने या स्टीलच्या भांड्यांवर डाग पडतात आणि चिवट आणि काळवट होऊन जातात। ते बघा तुम्ही बघू शकतात याच्यावर किती डाग पडलेले आहे। तर याला आपण असं सिक्रेट मिश्रण बनवणार आहेत घरच्या घरी वस्तूंपासून। तर त्याच्यापासून ते मिश्रण आपण याच्यामध्ये यूज केलं तर आपली भांडी नव्यासारखी दिसतील। तर त्याकरता मी एका बाउलमध्ये बाउलमध्ये बघा व्हिनेगर व्हिनेगर वापरणार आहेत। त्याच्यामध्ये 3 चम्मच छोटे 3 चम्मच आपण याच्यामध्ये व्हिनेगर ॲड करून घेणार आहोत। ते बघा हे मी 3 चम्मच याच्यामध्ये व्हिनेगर ॲड करून घेतलेले आहे। दुसरं साहित्य म्हणजे आपण याच्यामध्ये खायचा सोडा वापरणार आहेत, जी आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतो। तर बघा याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच आपण याच्यामध्ये खायचा सोडा ॲड करणार आहेत। आणि व्हिनेगरमध्ये सोडा ॲड केला की बघा तुम्ही बघू शकतात हे मिश्रण हे ॲक्टिवेट झालेलं आहे। तर या पद्धतीने बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये विम बार वापरणार आहोत। ते बघा एक असं ॲक्टिवेट झालेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये विम बार ॲड करणार आहोत। तुमच्याकडे जर का डिटर्जंट पावडरही असेल तरी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात। ते बघा हे बघा मी याच्यामध्ये विम लिक्विड याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ज्या पद्धतीने जितकी भांडी असेल त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये मिश्रण हे कमी जास्त करून घेऊ शकतो। त्याच पद्धतीने हे बघा मी पूर्ण व्यवस्थित हे डब्यांवर टाकून घेणार आहे। व्यवस्थित चारी बाजूने आपण हे व्यवस्थित असे हे मिश्रण एका स्क्रबच्या साहाय्याने व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने आपण हे व्यवस्थित हे मिश्रण डब्याला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत। ज्याला जास्त वेळ आपल्याला मेहनती करावा लागत नाही। आपली भांडी खूपच सुंदर आणि स्वच्छ चकचकीत अशी होतात। तर या पद्धतीने बघा ही व्यवस्थित आपण ही डब्बा याच्याने घासून घेणार आहोत स्क्रबच्या साहाय्याने। हे बघा चारी बाजूने व्यवस्थित लावून झाले बघा तुम्ही बघू शकता। बघा आपण हे मिश्रण व्यवस्थित हे डब्याला व्यवस्थित जिथे डाग असते तिथे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे। हे बघा 2 ते 3 मिनिटं आपण हे व्यवस्थित मिश्रण या डब्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले स्टीलवरची जी काही डाग असतील ती इझिली निघून जातील। तर बघा 2 ते 3 मिनिटं हे मी व्यवस्थित घासल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा पाण्याखाली धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व चिवट डाग हे निघून गेलेली आहे आणि आपला डब्बा नव्यासारखा दिसायला लागलेला आहे। तर नक्की तुम्ही हे मिश्रण घरी बनवून तुमची स्टीलची भांडी धुवून बघा आणि जर का आवडल्यास लाईक्स आणि कमेंट्स जरूर करा। आणि ज्यांनी जर का सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी मला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।